ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचं राजीनामा नाट्यावरती 4 दिवसांनी पडदा पडला। राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पुन्हा एकदा शरद पवारांच्याच हाती आलं आणि त्यामुळे आता विरोधकांकडून पवारांच्या या राजीनामा नाट्यावर टीका केली जाते। भाजपसह मनसेनं कसा पवारांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीवर घणाघात केलाय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। शरद पवारांचं राजीनामा अस्त्र, विरोधकांचं राष्ट्रवादीवर टीकास्त्र। उनको स्क्रिप्ट के अनुसार नाटक के प्रदर्शन करने पड़ते हैं। राजीनामा नाट्य स्क्रिप्टेड, भाजपचा आरोप। अतिशय उत्कृष्ट असा एकपात्री प्रयोग होता। एकपात्री प्रयोग संपला, मनसेची टीका। चार दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर अखेर शुक्रवारी शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला। 2 मे रोजी आंदोलन करणारे कार्यकर्ते 5 मे रोजी आनंदोत्सव साजरा करताना दिसले। 4 दिवस चाललेलं राजीनामा नाट्य पवारांपासून सुरू झालं आणि शरद पवारांवरच संपलं। याच मुद्द्यावरून आता सत्ताधारी भाजपनं शरद पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय। शरद पवारांचं राजीनामा नाट्य स्क्रिप्टेड होतं असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी केलाय। भारतीय जनता पार्टी बहुत मजबूती से सतारा जिले में काम कर रही है। एनसीपी तो अपनी ही झगड़ों में उलझी हुई है। उनको स्क्रिप्ट के अनुसार नाटक के प्रदर्शन करने पड़ते हैं, उस हिसाब से उलझे हैं। केवळ भाजपच नव्हे तर मनसेनंही शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घडामोडींवर टीका केली आहे। शरद पवारांच्या राजीनाम्याचा एकपात्री प्रयोग झाला, 4 दिवस महाराष्ट्राची करमणूक झाली अशा शब्दात संदीप देशपांडेंनी पवारांच्या राजीनाम्यावर निशाणा साधला। हा सगळा राष्ट्रवादीचा अतिशय उत्कृष्ट असा एकपात्री प्रयोग होता, ज्यामुळे पूर्ण 72-78 तास जे काय होते ती महाराष्ट्राची चांगली करमणूक झाली। करमणूक म्हणून प्रयोग चांगला होता। भाजप आणि मनसेनं शरद पवारांच्या राजीनाम्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीनंही यावरून पलटवार केलाय। शरद पवारांचा हा एकपात्री नाटक होता, 4 दिवस महाराष्ट्रात चांगली करमणूक झाली अशी टीका मनसेने केली आहे। मनसेचा मिमिक्री शो आटपला की आम्हाला सांगा। एकंदरीतच सत्ताधारी भाजपसह मनसेनंही शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर टीका सुरू केली। पण असं असलं तरी शरद पवारांच्या राजीनामा अस्त्रानं राष्ट्रवादीतील मरगळ झटकली गेली एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर या होत्या संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या। तर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका